विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या एक्झाम म्हणजे ट्रिक्स पाहिजेतच आणि इंटिग्रेशनच्या टॉपिकला तर पाहिजेतच. आपण ट्रॅडिशनल मेथडनं गेलो ना सॉल्व्ह करायला, खूप वेळ लागतो. इतका वेळ की विचारूच नका आणि त्याचा तणाव बाकीच्या न्यूमेरिकल्सवर होतो. तर इथं कसं आहे, की शॉर्टकट्स म्हणलं ना, अगोदर बेसिक आलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे बरं का तुम्हाला. हां, कारण बोर्डाला शॉर्टकट चालत नाही तर हे लक्षात घ्या. आता 1 अपॉन पॉलिनॉमियल इथं लक्षात घ्या. हे जर सोडवायचं असेल तर कशी मेथड आहे माहिती आहे का? थर्ड टर्म ॲडजस्ट करा. ओके. मग थर्ड टर्म ॲडजस्ट केल्यानंतर मग फॉर्म्युला यूज करा 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. असे 3 फॉर्म्युले आहेत. मग ते 1/2 हे लॉग येतं किंवा 1 अपॉन ए टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन ए असे ते फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. खूप वेळ जातो. पण मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. पहिली गोष्ट म्हणजे मी ट्रिक तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याच्यावरून तुम्हाला निदान डेल्टा तरी काढता आला पाहिजे बरं का. पहिली कंडिशन डेल्टा तरी काढता आला पाहिजे. बरं डेल्टाचा फॉर्म्युला काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. चला बी चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 64 आहे. मायनस 4 ए ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू 12 आहे. मग 12 4 जा 48. मग 64 मधून 48 मायनस करा 16 येणार. डेल्टाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तरच हा शॉर्टकट वापरायचा आहे बरं का. मग डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण हा शॉर्टकट बघणार आहे. तर डायरेक्टली मी आन्सर तुम्हाला सांगतो. डायरेक्टली मी इंटिग्रेशन तुम्हाला सांगतोय. बघा, डेल्टा पॉझिटिव्ह आहे. तेव्हा इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा. मग ह्याचं जर स्क्वेअर रूट ते किती येणार आहे सांगा? 4 येणार आहे. ओके. पुन्हा लिहायचं लॉग. बघा, किती सोपं आहे. आता काय करायचं? तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, त्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त काढायचं न्यूमरेटरमध्ये. 2x प्लस 8 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 8x चं डेरिव्हेटिव्ह 8. डिनॉमिनेटरमध्ये पण डेरिव्हेटिव्ह लिहा 2x प्लस 8. पण वरती मायनस आणि खाली प्लस. पण लिहायचंय काय? स्क्वेअर रूट मध्ये परत डेल्टा. आता याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 4. इथं पण 4 येणार. मग आन्सर बघा बघू 1/4 लॉग. वरती येणार 2x प्लस 4. ओके 2x प्लस 4 आणि खाली येणार 2x प्लस 12. प्रत्येकाला 2 ने डिव्हाइड करा ना. मग आन्सर काय आलं? 1/4 लॉग x प्लस 2 आणि x प्लस 6 आहे का आन्सर बघा? बरोबर आहे. शॉर्टकट कळाला का? बघा इथं खरा तो शॉर्टकट आहे. 1 अपॉन डेल्टा चं स्क्वेअर रूट. हां, जे डेल्टा तुमचं आलंय त्याचं काय सांगा? स्क्वेअर रूट. लॉग नंतर फक्त डेरिव्हेटिव्ह आणि वरती मायनस डेल्टाचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा आणि खाली प्लस. सिंपल. आता पटापट दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. चला, पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय सांगा? 3t स्क्वेअर मायनस 4t आणि प्लस 1. चला डेल्टाची व्हॅल्यू काढूया. बी स्क्वेअर मग मायनस 4 चा स्क्वेअर 16 मायनस 4 इंटू 3 इंटू 1. 4 3 जा 12 म्हणजे 4 आला आन्सर. चला मग आता डायरेक्टली इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मग याचं स्क्वेअर रूट 2 येणार. लॉग आता डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6t आणि मायनस 4 येणार हे डेरिव्हेटिव्ह. मग खाली सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्या. वरती मायनस खालती प्लस साइन आणि मायनस नंतर कोण येणार? मी 2 याचं स्क्वेअर रूट खाली पण 2 येणार. मग आता मला मिळालं काय? 1/2 लॉग वरती 6t मायनस 6 खाली 6t मायनस 2 प्रत्येकाला 2 ने डिव्हाइड करा. मग 2 न डिव्हाइड केल्यानंतर मला काय मिळणार आहे? 3t मायनस 3 बघा करेक्ट आन्सर आहे आणि 3t मायनस 1 करेक्ट आन्सर आहे. अरे किती पटकन होतोय. विदिन मिनिट होतोय लक्षात घ्या. पण थांबा ना. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा बेल नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. जशी-जशी एक्झाम जवळ येईल ना, तसे-तसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ नंबर ऑफ व्हिडिओचे काउंट खूप वाढतात. दिवसातून 8-8, 10-10 व्हिडिओ मी अपलोड करतो बरं का. तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा. चला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तुम्ही. तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही पहिल्यांदा डेल्टाची व्हॅल्यू काढा. काय फॉर्म्युला डेल्टाचा? बी स्क्वेअर मायनस 4ac. चला बी चा स्क्वेअर करा. 400 मायनस 4 इंटू ए इंटू सी. ओके. आता 17 इंटू 16 मला केलं पाहिजे पहिल्यांदा. ओके. आणि ते 272 येते बाळांनो. 272. मग आता 400 मधून 272 मायनस करूया. 10 तून 2 गेले की 8 हे 8. 10 8 गेले की 2 इथं 128. मग मला इथं मिळाला 128. बास. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगतो. 1 अपॉन याचं स्क्वेअर रूट. आता याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं? ते येणार आहे 8 रूट 2. पुन्हा लॉग याचं डेरिव्हेटिव्ह 8x मायनस 20 8x मायनस 20 वरती मायनस 8 रूट 2 आणि खाली प्लस 8 रूट 2.
कळालं का? शॉर्टकट तुम्हाला लक्षात घ्या. एकदम ईझी आहे. आता फक्त एवढं काम करा, की तुम्ही वाटल्यास हे 12वा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधला, इंटिग्रेशन मधला. तुम्ही ॲन्सर चेक करा. मी केलेलंच आहे. ॲन्सर बरोबर आहे. प्रत्येकाला 4 न डिव्हाईड करा. प्रत्येकाला 4 न डिव्हाईड करा. म्हणजे इथे येणार आहे 2x -5 -2√2 2x -5 आणि +2√2 हे ॲन्सर बरोबर आहे. म्हणजे मला सांगा ना, मग जर असे मी तुम्हाला बोललो, की इंटिग्रेशनमध्ये खूप शॉर्टकट आहेत. माझ्याकडे एक जुनं दिनेश पब्लिकेशनचं एक बुक आहे बरं का. आपल्या दिनेश सरांचं नाहीये बरं का. दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक आहे. दिनेश पब्लिकेशन एक जुनं पब्लिकेशन आहे लक्षात घ्या. त्याचं एक बुक आहे. त्यातून मला हे सगळे शॉर्टकट मिळालेले आहेत. इंटिग्रेशनच्या जवळ-जवळ प्रत्येक न्यूमेरिकलला शॉर्टकट आहेत. पण मला सांगा, मग अगोदर मी काय सांगितलं शॉर्टकट बोर्डला चालणार आहेत का? नाही. तिथं तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करूनच सोडवायचे आहे. तिथे अगोदर तुम्हाला 4 कॉमन काढायचे, मग थर्ड टर्म ॲडजस्ट करायचे, मग फॉर्म्युला. बोर्डला करावं लागेल. पण सीईटीसाठी सीईटीत आपल्याला पैकीच्या पैकीच मार्क मिळणार आहेत. अरे हा काय प्रकार आहे? आता जरा अवघड वाटतंय. इथं तो शॉर्टकट चालेल का? चालतोय. ते काम काय करूया शॉर्टकटसाठी अगोदर मायनस साइन कॉमन काढूया. म्हणजे मग काय येईल 3x² प्लस 4x आणि -5. पुढचं आता तुम्ही करणार कसं? डेल्टाची व्हॅल्यू काढणार. पॉझिटिव्हच येणार आहे. मग आपला शॉर्टकट काय? 1 डेल्टा लॉग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे त्या फंक्शनचं आणि मायनस स्क्वेअर रूटमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस स्क्वेअर रूटमध्ये डेल्टा. पण तर तुम्ही कॉमन काय काढलं होतं? मायनस साइन. जर तुम्ही मायनस साइन कॉमन काढलं तर मायनस साइन येणार आहे. पण जर ते तुम्हाला मायनस साइन नको असेल, फक्त तुम्हाला वरती प्लस आणि खाली मायनस करावं लागेल. तो जो तुमचा डेल्टाचा स्क्वेअर रूट आहे ना, आपण वरती मायनस आणि खाली प्लस करत होतो. त्याच्या फक्त उलट करावं लागेल. 10 मिनिटापेक्षा कमी वेळात तुमचा हा शॉर्टकट क्लिअर झालाय. ओके. मग तुम्हाला हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा आहे. आता हा प्रॉब्लेम घेताना मी जाणून-बुजून ना काय केलंय तुम्हाला सांगतो. इथं मी पुस्तकातल्या ॲन्सरचा एक पार्ट घेतलाय बरं का. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. ओके, याच प्रॉब्लेमचा आहे बरं का. म्हणजे हा शॉर्टकट एक्सप्लेन करताना मी पहिला चेक करत असतोय बरं का. मग इथं आमचा खूप वेळ गेला बरं का. शॉर्टकट मॅचच होत नव्हता. कारण आमची जी व्हॅल्यू आहे ना डेल्टाची 400 येते. म्हणजे आपली डेल्टाची 400च येणार आहे. 400 स्क्वेअर रूट किती? 20. आपला स्क्वेअर रूट आपला शॉर्टकट काय 1/20 आलं पाहिजे ना. त्यांनी 1/5 दिलंय. नंतर माझ्या लक्षात आलं इथं बघा त्यांची मिस्टेक तुमच्या लक्षात येते का बघा इथं. ह्या 5 वन्स आणि 5 5 बरोबर आहे? तुमच्या डोक्यात आलं का? हे 2 इंटू 2 4, 4 5 तर 20 आलं पाहिजे. हे कसं आलं 5? चुकलंय त्यांचं. हे पण त्यांचं चुकलेलं आहे. पण तुम्ही जर Google सर्च करत गेला तर तुम्हाला ते ॲन्सर करेक्ट दिसेल. मग आता मला सांगा, इंटिग्रेशन सारख्या टॉपिकमध्ये जर हे शॉर्टकट आहेत, काय अवघड आहेत का? नाही. काय आहे डेल्टा तर काढायला सांगितलं ना तुम्हाला मी. पण डेल्टा पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह असेल तर सांगू का? टॅन इन्व्हर्स घ्यायचं असतं लॉगच्या ऐवजी बरं का. ते पण मी सांगणार ना तुम्हाला लक्षात घ्या. मग तुम्हाला एवढं करायचंय की मला व्यवस्थित फॉलो करा. आता बोर्डची एक्झाम, सी-ई-टी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करा बरं का. मी सांगतो बोर्डच्या तयारीला जास्त वेळ द्या या स्टेजला. मग सी-ई-टीच्या मॉक टेस्ट द्या ना. हां, मॉक टेस्ट देऊन बघा ना. तुम्ही टेस्टला कधीच घाबरू नका ही गोष्ट लक्षात ठेवा. मग चला मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. ट्रिक्स कशी वाटली मी तुम्हाला सांगा आणि यासारख्या ट्रिक्स तुम्हाला YouTubeवर वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा सापडतील. मग त्याचं सगळ्यात बेस्ट चॅनल मी तुम्हाला सांगू का? नेहा अग्रवाल. ओके. फार जुनं चॅनल आहे. अगदी मला तर वाटतंय अगदी सुरुवातीपासून आहे. म्हणजे मी 5-6 वर्षापासून ते चॅनल बघतोय. त्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित शॉर्टकट दिसतील. म्हणजे बेस्ट आहे ते घ्याच बाळांनो. पण अगोदर बोर्डची पण तसं लिहायला पण जमलं पाहिजे हे मी तिसऱ्यांदा सांगितलंय. मग चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.